नमस्कार मंडळी. अरे ह्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की हा व्हिडिओ अत्यंत अचानकपणे आम्ही करतोय. काहीही आम्ही ठरवलेलं नाहीये की या व्हिडिओमध्ये काय बोलायचंय. फक्त आम्ही इतकंच ठरवलंय की दोघांनी एकमेकांना 5 प्रश्न विचारायचे आणि त्या 5 प्रश्नांची उत्तरं म्हणजे दोघांचे 5-5 10 झाले. त्या 10 प्रश्नांची उत्तरं दोघांनीही द्यायची. सो आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि ह्या निमित्ताने आम्ही जस्ट हा एक प्रयत्न करूया म्हणलं की जेणेकरून आम्हाला पण समजेल की आम्ही दोघं एकमेकांना किती ओळखतो आणि अजून एकमेकांसोबत किती वेळ दिला पाहिजे. आणि तुमची पण छान एंटरटेनमेंट होईल. छान वाटेल तुम्हाला ही व्हिडिओ बघून असं ठरवलं आणि अचानकपणे हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे. तर आता सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर येस, पहिला मी विचारू का तू विचारणार? विचारतो. ओके. मी आता 5 प्रश्न विचारेन, त्याची उत्तर आम्ही दोघांनीही द्यायची आहेत. तर सगळ्यात चांगली सवय, उत्तर आधी कोण देणार? तू का मी? तू प्रश्न विचारणार, मी उत्तर देणार, राईट? दोघांनीही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. एकच प्रश्नाचं उत्तर तूही दोघांनी देणार, मी द्यायचं. द्यायचं. ओके. सगळ्यात चांगली सवय सकाळी लवकर उठणे. नाही, माझी सवय सांगायची आहे. असं? हा, मग दोघं एकमेकांना तेच ओळखलं विचारते, पाहिजे. नेमकं तुला काय करायचंय मग? दोघं एकमेकांना किती ओळखतोय हे बघायचंय ना. ओके. सो तू माझी सवय सांगायची, मी तुझी सवय सांगणार. सगळ्यात चांगली सवय. ओके. सकाळी उठल्यावरती तू थोडं रिलॅक्सेशन असतेस. म्हणजे जसं आमचा दिवस, स्पेशली माझं तर असं जातो, मे बी सगळ्या कॉर्पोरेट लोकांना जात असेल. उठल्याच डायरेक्ट जाऊन लाईक मे बी लॉग इन करणे किंवा XYZ काही दुसऱ्या गोष्टी असतील असं. पण मी तुला ऑब्झर्व केलेलं आहे, सकाळी उठल्यानंतर निवांत आधी पहिला एकांतात बसतेस, शांतपणे बसतेस, मे बी समटाइम्स पाण्याचा एखादा ग्लास घेऊन बसतेस. त्यामुळे तो मला म्हणजे तो बेस्ट सवय वाटते तुझ्यातला. ओके, गुड ऑब्झर्वेशन. आता मी सांगते. तुझ्या कामाप्रती तू खूप 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 डेडिकेटेड असतोस. पूर्ण डेडिकेशन देऊन काम करतोस. वेळेवर काम पूर्ण करतोस. सकाळी लवकर, मे बी म्हणजे असं म्हणतात ना की सकाळी उठायचं कशासाठी आहे, तर माणसाला असं पाहिजे की हा, मला सकाळी उठून माझं हे काम करायचंय. म्हणजे त्या ह्याच्याने, एनर्जीने आपलं उठलं पाहिजे आपण. तेवढं प्रेम तुझ्या कामावरती आहे. ओके, पहिला प्रश्न झालाय. आता दुसरा प्रश्न, वाईट सवय. याबद्दल मी माझं सांगतो. नाही, माझं सांग. आपण एकमेकांना किती ऑब्झर्व केलं हे बघायचंय. हा प्रयोग आम्ही 3 वर्षात पहिल्यांदा करतोय, बाय द वे. वाईट सवय एक्झाम्पल सांगायचं तर मे बी तो काय म्हणतात, मोबाईल खूप वेळ बघत बसतेस. डोकं दुखतंय, हे दुखतंय म्हणते तरी पण म्हणजे मोबाईल बघणे काही वाईट गोष्ट नाही, कारण तुझं कामच ते असल्यामुळे. पण त्यासाठी प्रिकॉशन नाही घेत. लाईक आता चष्मा दिलेला आहे, चष्मा नाही वापरत आणि कसे पण झोपून बघणे. मोबाईल बघण्याचे पण काही काय म्हणतात ते, लाईक आपण बसून नीट मोबाईल एवढ्या अंतरावरती ठेवून बघू शकतो. त्यासाठीच मी व्हिडिओ स्टँड मागवलाय आणि तो 2-3 मला दिवसापासून मी वाईट सवय वाटते मला. स्टँड वापरून मोबाईल बघते. म्हणजे कसं, कॉन्टेंट आपल्याला इतरांचा पाहिलं की आपण थोडं इन्स्पायर होतो. अवांतर वाचन असतं तसं अवांतर कॉन्टेंट बघावा लागतो. पण मी चष्मा नाही वापरत आणि त्यामुळे मग मला चक्कर येते आणि मग डोकं दुखतं, असं होतं. ओके, आता मी वाईट सवय सांगते की तू तुझ्या कामामध्ये इतकं गुंग असतोस की एक्सरसाइज करायला सुद्धा वेळ मिळत नाही. सो स्वतःबद्दल काय म्हणायचं की स्वतःच्या तब्येतीची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नाही घेत. ओके, 2 प्रश्न झाले. व्हिडिओ कुठेही कट केलेला तुम्हाला जाणवणार नाही. जेवढा काही व्हिडिओ असेल तो आहे तसा मी अपलोड करणार आहे, कुठंच कट करणार नाहीये. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही रॅन्डमली असंच चालू केलेलं आहे. मी तिला विचारलं पण कोणत्या टाईपचे क्वेश्चन तू विचारणार आहेस, कारण मी आता वाजलेले आहेत, आम्ही व्हिडिओ करतोय संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत. 8:30 नाही, 9 वाजले. 8:30 की 9 वाजले असतील. हा, 9 वाजले आहेत. या कारण मी आलोय 8 वाजता. आल्यानंतर थोडं मी काय म्हणतात ते फ्रेश वगैरे झालं आणि ती मला जस्ट आता बोलले की, मी तिला विचारत होतो आज व्हॅलेंटाईन डे, आपण कुठेतरी बाहेर जाऊया वगैरे,
पण ते म्हटले की तिला वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचं आहे आणि आपण या अशा पद्धतीने क्वेश्चन आन्सर विचारू म्हणून. सो एकदम रॅन्डमली हा काय म्हणतात ते ब्लॉग आमचा चालू झालेला आहे. Okay. क्वेश्चन आन्सर कसं वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. तिसरा प्रश्न, माझी आवडती सवय किंवा आवडती सवय एकमेकांची आपण सांगूया. आवडती सवय काय केल्याने आनंद मिळतो? ऍज पर माय ऑब्झर्वेशन तुला लाईक लिखाण आणि वाचन केल्याने जास्त तुला आनंद भेटतो. म्हणजे तुझ्या लाईक काय म्हणतात ते तुझे पण आता ते काम झाल्यासारखं झालंय. आणखी काय काम सोडून ते केल्याने आनंद मिळतोच ऍक्च्युली. ते सोडून मॅक्झिमम लाईक म्हणजे हेल्थ ओरिएंटेड आहे जास्त, त्यामुळे लाईक प्राणायाम योगा सो ते वगैरे केले ना तू तुला म्हणजे सतत असं हॅपीनेस किंवा काय म्हणतोय आपण जसं फुल कोमेजून फुलल्यासारखं वाटतंय तसं तुझा चेहरा हे वगैरे म्हणजे ऍज पर माय ऑब्झर्वेशन. त्यामुळे ते केल्यानंतर प्राणायाम आणि छान योगा. होतो चेहरा. एक्झॅक्टली. ओके. जितेंद्रला काम केल्यावरच चांगलं सगळ्याच उत्तर कामच आहे. गाणं म्हणल्यावर सुद्धा जितेंद्रला खूप छान वाटतं, पण जितेंद्र म्हणत नाही. ऍक्च्युली जितेंद्रचा आवाज खूप छान आहे. मी मागं लागते की कधीतरी संध्याकाळच्या वेळेला ऍटलिस्ट एखादं तरी गाणं म्हण, त्या प्रॅक्टिसमध्ये राहा, क्लासेस लाव, पण नाही वेळ मिळत. सो गाणं म्हणल्याने छान वाटतं ना, तेच बरोबर आहे का? हा, गाणं म्हणजे छान वाटल्यातला मधला एक प्रकार आहे. गाणं म्हटल्यावर छान वाटते. आणि मला वाटतं की मूवीज पाहिल्यावर पण छान वाटतं. हा, आधी मूवीज मी खूप बघायचो, पण आता लाईक आणि 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 बाहेरचं खाल्ल्यावर पण छान वाटतंय. ऑफकोर्स सगळ्यांनाच वाटणार आहे तो. ओके. 3 प्रश्न झाले ना? हा, 3 झाले. 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न, आवडता मूवी म्हणजे कोणत्या प्रकारचे मूवीज पाहायला आवडतात? नॉर्मली लाईक कॉलेज डे पासून मी अरे माझं सांगायचंय एकमेकांना असं काय? तुला लाईक मराठी मूवीज बघायला आवडतात ऍज पर माय लास्ट 3 इयर्सच्या ऑब्झर्वेशन मध्ये. लाईक असं काही नाही, म्हणजे हिंदी मूवीज हा, म्हणजे जास्त पण मराठी मूवीज बघते. म्हणजे मला वाटतं, म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन मधून सांगते मी. आणि अशा पद्धतीची मूवीज तुला आवडतात की ज्यातून काहीतरी लाईक मे बी एक संदेश मेसेज असेल किंवा ज्यामध्ये आपण म्हणजे समाजामध्ये काय आपण ऍटलिस्ट आपल्याकडून काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. सो असं ज्याच्यातून चांगला संदेश दिलेला आहे मूवीमध्ये. असं नाही की लाईक फायटिंग किंवा गुंडागर्दी किंवा असले मूवीज फारसे तुला आवडत नाहीत ऍज पर माय ऑब्झर्वेशन. आणि जितेंद्रला तमिळ मूवीज जरा आवडतात, म्हणजे जे डब्ड असतात ते. ओरिजिनल तमिळ पण आवडतात. इट्स अ तेलुगू नॉट तमिळ. ओके, तेलुगू. ओके, माझं चुकलं. तेलुगू मूवीज आवडतात. आणि मला वाटतंय की असे लव्ह स्टोरी आणि फायटिंग टाईप. फायटिंग टाईप वगैरे असं नाही ऍक्च्युली, कारण माझं एज्युकेशन हे सोलापूरला झाल्यामुळे तिथे तेलुगू जास्त बोललं जात होतं. तेलुगू हे लँग्वेज सोलापूर हे महाराष्ट्रामध्ये आहे, पण आंध्रात त्यांना लाईक काय म्हणतो बॉर्डरला असल्यामुळे तेलुगू जास्त बोललं जातं तिथं. सो तेलुगू हे लँग्वेज आहे. मला सिरियसली माहित नव्हतं. 2012 साली मी इंजिनिअरिंगला सोलापूरला ऍडमिशन घेतलं होतं. सो 12 साली पहिल्यांदा लाईक कॉलेजमध्ये एकटा माझा फ्रेंड बघताना तेव्हा मला कळलं, कारण हे कोणतं लँग्वेज आहे मला माहित नव्हतं. पण मी 4 वर्षात साधारणपणे 150 ते 200 तेलुगू मूवीज बघून काढलेत. हो, आणि तेव्हा जी सवय लागली ना जागरण करायची ती अजूनही आहे. नाही, पण आता कमी झाली आहे. म्हणजे मुळातच जितेंद्रला झोप खूप कमी आहे. कितीही वेळाने उठलं तरी तो वेळेवर उठतोच. फक्त सॅटर्डे संडे जरासं म्हणजे वेळ होतो, पण इव्हन मंडे टू फ्रायडे उठलेला असतो माझ्या आधीच. उठून पूजा वगैरे झालेली असते मस्त. ठीक आहे, किती झाले? 4 प्रश्न झाले का 5 झाले? 4 झाले. ओके. 5वा प्रश्न, आवडता पदार्थ? ऑफकोर्स महाराष्ट्रीयन मिसळ पाव वडापाव. सॉरी यार, मला तुझं सांगायचं मी विसरत. आता पण कामाचंच काहीतरी डोक्यात असेल. नाही, 100% कामाचं काही नाहीये. तुम्हाला सांगू का, आत्ता आम्ही दोघं एकत्र बसलोय ना, हेच पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र बसून व्हिडिओच्या निमित्ताने एकत्र बसून एकमेकांशी एवढं बोलतोय. पहिल्यांदा 3 वर्षामध्ये पहिल्यांदा. पहिल्या वर्षी 1-2-3 महिने बोललो होतो, पण त्यानंतर पहिल्यांदा. इतकं जितेंद्र कामात असतात, इतकं. ओके. मिसळ मला माहित होतं, मिसळ आणि वांग्याची भाजी जितेंद्रला खूप आवडते. भरलेल्या वांग्याची भाजी आणि मिसळ, आणि वडापाव पण आय गेस. सो पण जास्त मिसळ आणि वांग्याची भाजी. आणि मला सँडविच. ओके.
सँडविच आणि सायलीला पास्ता जास्त आवडतो. सँडविच आणि पास्ता. मी 3 सांगितले, तुम्ही पण 3. हा, तू पण मिसळ आणि हेच सांगितले. आणि वडापाव पण सांगितला ना मी. वडापाव कॉमन सगळ्यांनाच, तुला पण मला आवडतो. पावभाजी पण खूप आवडते. कारण मी रेग्युलरली जेव्हा पण आम्ही बाहेर मला जातो सँडविच एकच खूप असते, आवडतं. सँडविच सँडविच सँडविच. आणि मला पण सँडविच खूप म्हणजे आवडत होता, आता पण आवडतोय, पण कम्पेअर टू मिसळ किंवा हे जास्त मला तेवढं नाही, म्हणजे सँडविच नाही आवडत तेवढं. ओके, खूप मोठा होईल आता व्हिडिओ, आपण पटपट आवरूया. या. झाले 5 प्रश्न. सो आता माझे 5 प्रश्न. ओके. प्रश्न पण आठवत नाहीत मला असं काय. आवडतं प्लेस. मला ओके सॉरी, आवडतं प्लेस, जितेंद्रच्या आवडतं प्लेस मला वाटतं नेचर. आणि जितेंद्रला अदर कंट्रीज पण एक्सप्लोअर करायला आवडतात, आणि नेचरच, आणि असं ॲडव्हेंचर वगैरे नेचरमध्ये करायला असं तसं खूप आवडतं. एनी स्पेसिफिक प्लेसचं नाव वगैरे पण हवं तर सांगू शकतेस. ऑफकोर्स एवढे दिवस राहिले आपण बँगलोर. हो, बँगलोर. करेक्ट. सायलीचा आवडता प्लेस एकतर तिचे माहेर घर सांगली, आमची चांगली. ओ. पहिली गोष्ट ते ऍक्च्युली काय माहितीये का, की सांगलीमध्ये बऱ्याच पौराणिक पण गोष्टी आहेत. अर्थात कोल्हापूरमध्ये म्हणजे आपल्या साईडला त्या आहेतच, आणि तिथं नाट्य काय म्हणायचं, सांस्कृतिक नाट्य कार्यक्रम संस्कृती, सांस्कृतिक ह्याचा जन्म सांगली कोल्हापूर आपल्याकडूनच झालेला आहे, त्यामुळं ऑफकोर्स तेच. आणि त्यानंतर आता पण आपलं म्हणजे मूळ गाव असतं ते सगळ्यांनाच सगळ्यांना, आवडतं. हा, पण ते सोडलं तर मेजर तेच लाईक पुणे वगैरे तुला प्लेस, आणि म्हणजे सिटीचं पर्टिक्युलर तरी नाव त्यातल्या सांगितलं त्यात. तर. आणि ते सोडलं तर मग गेला लाईक कम्पेअर टू बाहेरचे, तिला आधी म्हणजे भारत संपूर्ण फिरायचा आहे, हा त्याचा ड्रीम आहे. त्यामुळे तिला भारतातले बऱ्यापैकी लाईक आय थिंक आमच्या रेग्युलर बोलण्यातून मला एवढं वाटतं की लाईक तिला पंजाब पण खूप आवडतो, म्हणजे तिला पंजाब एक्सप्लोअर करायचं आहे. बिकॉज ऑफ आपण ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये वगैरे भेटले, सरसो का खेत हे ते नाही, वगैरे, हा ऍक्च्युली त्यामुळे शेती शेतीमुळे आणि तिला, ते हा, वगैरे असं छान वाटतं. छान वाटते ते. हा, म्हणजे एकंदरीत मला नेचर आणि असं जिथं शांत छान असेल असं, आणि स्पिरिच्युअल प्लेसेस पण आवडतात मला. लक्षात ठेवा. ओके, 6वा प्रश्न विचार. हा, 6वा झाला, कारण तुझे हा, 5 sorry, झाले होते, 7वा. माझा आता 7वा प्रश्न. ओके. ओके, मला प्रश्नच आठवत नाहीत लवकर, कारण सगळे सायलीने आधी प्रश्न कव्हर करून घेतलेले आहे. आवडता रंग विचारू शकतो. ओके, काय म्हणतात ते, आवडता हॉबी, छंद. हॉबी ऑफकोर्स गाणं म्हणायला आवडतं, बोलायला आवडतं खूप. ओके. माझ्याशी तर कमीच बोलतात. तुझा आवडता हॉबी आहे एक तर लाईक रेसिपीज, तुला म्हणजे वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात, पहिली गोष्टी. आणि सेकंड म्हणजे मोस्ट ऑफ द न्यू प्लेसेस एक्सप्लोअर करायला आवडतात. त्यातले त्यात बेसिकली त्याला हिस्टॉरिकल काही त्या जागेबद्दल असेल, किंवा काय म्हणतात ते काही स्पिरिच्युअल रिलेटेड असेल, त्या गोष्टी, तसले प्लेसेस तुला आवडतात जास्त. ओके. 7 झाले. अजून 3 कमेंट मधून कोणतं मला थोडं सपोर्ट करा. पण हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर की 14 मिनिटांचा व्हिडिओ झालाय. बापरे, आम्ही पहिल्यांदा बोललोय एवढं कंटिन्यू बसून असं. ओके. लवकर. आवडता मूवी झाला नाही ना आपला, मूवी झाला. ओके. आवडता ठिकाण पण झाला आपला. रंग विचारू शकतोस, आवडता रंग. ओके, चला, आवडता रंग. रंग जितेंद्रला रेड आवडतो. सायलीला व्हाईट ॲज वेल एज ब्लॅक, हे 2 कलर खूप आवडतात. पुढे नेक्स्ट. 8 झाले, अजून 2 प्रश्न. आवडता पदार्थ पण झाला आपला, रंग झाले सगळे. ओके. डेली लाईफ मधलं म्हणजे घर कसं असू शकतं वगैरे असं पण, हा पण प्रश्न असू शकतो. काय केल्याने लाईक जास्त
काय म्हणतात ते, आनंदी होतेस. आनंदी हा म्हणजे हा काय ओके. केल्याने लाईक सॅटिस्फाय आपण म्हणतोय ना एक प्रकारचं, की मला हे केलं की दिवसभराचा थकवा किंवा हा निघून जातो किंवा मला मोर सॅटिस्फॅक्शन मिळते असं. जितेंद्रला ऑफकोर्स काम केल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी कोणाला तरी असं हे केल्यावर काय म्हणायचं, असे गिफ्ट्स दिल्यानंतर वगैरे पण असं छान वाटतं जितेंद्रला. म्हणजे इतरांना काहीतरी असं दिलं छान, असं गिफ्ट्स दिले की छान वाटतं. ओके. मला जरा कमीच असतात तरी गिफ्ट्स. तुझ्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑफकोर्स लाईक जसं मी बोललो लाईक तिला नवीन नवीन बुक्स वाचायला आवडतात. म्हणजे जिथं पण आम्ही जातो रेग्युलरली शॉपिंग ते करते आणि ते बुक कम्प्लीट करण्यासाठी म्हणजे तिची धडपड असते. त्यामुळे ऑफकोर्स पुस्तकं वाचल्यामुळे तुला एक प्रकारचं छान समाधान हे होते. आणि आजकाल लाईक वेब सिरीज अँड कधी कधी सिरियल बघायला खूप छान वाटते. या पण तेवढं सिरियल मधून वगैरे तेवढं मला नाही मिळत. मला मोस्टली वाचल्यावर आणि लिहिल्यावरच जास्त हलकं हलकं वाटतं ना, आपल्याला एक्सप्रेस होतो आपण कुठेतरी. त्यामुळं तेव्हाच माणसाला जास्त छान हलकं समाधानी वाटतं. लास्ट क्वेश्चन, नाही 8 झाले, 9 किती झाले, 8 झाले आय थिंक 8 झाले, 9 अजून बघायचं आहे. या आवडता बुक, कारण आपल्या दोघांचं रिडिंग हे काय म्हणतात ते लग्नाआधी आमचं ऍक्च्युली म्हणजे आता पण आहे पण मला सगळ्यात जास्त म्हणजे पुस्तकं मला सगळीच आवडतात. मराठीमधलं विचारलं तर सॉरी डायरेक्शन तू माझं आवडतं जितेंद्रला 5 AM क्लब आवडतं पुस्तक. सायलीचं मला माहित होतं पण ती पण तिच्या उत्तरातून सांगितलं अमृतवेल. सो तिचा म्हणजे सगळ्यात आवडता बुक आहे. आणि सो लास्ट फायनल क्वेश्चन्स. अजून एक पुस्तक सांगायचं, अजून एक पुस्तक सांगितलं होतं मी याचं उत्तर. थिंक पु ल देशपांडेंचं. नाही असं सांगू शकत नाही ऍक्च्युली कोणतं आवडतं, पण तरी कारण सगळेच पुस्तक आपल्याला चांगलं वाटतात. पण त्यातल्या त्यात अमृतवेल तर मला माहित आहे की ते म्हणजे कादंबरी आणि मृत्युंजय. मृत्युंजय ग्रेट. हे दोन तिला खूप छान आवडतात. लास्ट या आता लास्ट क्वेश्चन. 17 मिनिट्सचा व्हिडिओ झालाय. लास्ट क्वेश्चन. ओके, मी विचारू का? ओके. घर कसं असायला, म्हणजे घरामध्ये काय म्हणायचं, घर कसं असायला आवडतं आणि कोणती गोष्ट घरात करावी जेणेकरून घरातलं वातावरण छान राहील, असं अशी कोणती गोष्ट. तर जितेंद्रला घर असं काय म्हणू शकते मी, घरामध्ये जास्तीत जास्त प्रार्थना केल्याने, दिवा वगैरे देवारा असं मस्त छान देवपूजा आणि अगरबत्ती धूप वगैरे असं खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की असं काही नाहीये की घर असंच असायला पाहिजे किंवा तसंच असायला पाहिजे, असं नाहीये जितेंद्रचं काय. या माझं काय स्पेसिफिक हे नाही असंच घर पाहिजे वगैरे, पण लाईक हे उदबत्ती अगरबत्ती थोडं आपल्यालाच फील चांगलं वाटतं आणि म्हणजे घरामध्ये पण शांतता पॉझिटिव्ह वाटते, त्यामुळे आवडते तो. आणि तुझ्या बाबतीत सांगितल्यानंतर लाईक नीटनेटकेपणा आणि स्वच्छता, लाईक आता कपबोर्ड असेल किंवा किचन मधले ट्रॉलीज वगैरे असतील, जिथली वस्तू तिथल्या तिथेच. कारण पाणी वगैरे पिला की ग्लास कट्ट्यावर ठेवला तर ती कधी कधी बोलून इथे ठेवा, कारण तिला नीटनेटकेपणा आणि ज्या त्या वस्तू जागच्या जागी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण लाईक ते इझिली मिळू शकतात. कारण सगळेच गडबडीत असतात. सो ज्यावेळेला लागेल त्याला एक्झॅक्ट अचूकपणे ती गोष्ट आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे सिस्टमॅटिकली नीटनेटकेपणा. ओके, तरी बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर आम्ही बरोबर दिली, त्यामुळे ओके. आम्ही दोघं एकमेकांना म्हणजे एवढ्यावरून तरी असं वाटतंय की जरी एकत्र वेळ घालवत नसलो तरी तेवढं थोडंफार तरी ऑब्झर्वेशन आहे. अजून बऱ्याच गोष्टी असतात प्रत्येकच कपलमध्ये ज्या आपण एकमेकांना ऑब्झर्व करून काय म्हणतात त्याला, ऑब्झर्व केल्या पाहिजेत, अप्रिशिएट केल्या पाहिजेत, सुधारल्याही पाहिजेत. बरोबर. सो यस, हा व्हिडिओ थांबूया तिथेच. लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत भेटूयात. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बाय.